तो मुलगा जन्मापासून एक शब्दही बोलू शकत नव्हता. त्याच्या आईने स्वामींच्या चरणी रडत प्रार्थना केली आणि मग स्वामींनी त्या मुलाच्या कानात काहीतरी सांगितलं. पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहून संपूर्ण अक्कलकोट हादरलं. अक्कलकोटमध्ये एक गरीब आई राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा जन्मापासून मुका होता. कितीही वैद्य, कितीही औषधं केली, पण मुलाच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. आई रोज देवाकडे प्रार्थना करायची. एक दिवस तिला स्वामींबद्दल कळलं. ती आपल्या मुलाला घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी आली. स्वामींच्या चरणी होऊन ती रडत म्हणाली, स्वामी, माझ्या मुलाला बोलता येत नाही. त्याच्या तोंडून एकदा तरी आई हा शब्द ऐकायचा आहे. हे ऐकून उपस्थित लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. स्वामी काही वेळ शांत बसले. मग त्यांनी त्या मुलाला जवळ बोलावलं. त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि त्याच्या कानात काहीतरी पुटपुटले. सगळे उत्सुकतेने पाहत होते. अचानक तो मुलगा आपल्या आईकडे पाहून म्हणाला, आई. क्षणभर संपूर्ण परिसर शांत झाला. आईला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ती आनंदाने रडू लागली. गावकरी आश्चर्यचकित झाले. सगळीकडे एकच जयघोष सुरू झाला. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. स्वामी फक्त हसले आणि म्हणाले, भक्ती आणि विश्वास असला की अशक्यही शक्य होतं. पण पुढच्या भागात स्वामी एका अशा गर्विष्ठ जमीनदाराला भेटणार आहेत, जो स्वामींनाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात स्वामी एका अशा गर्विष्ठ जमीनदाराला भेटणार आहेत, जो स्वामींनाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण पुढे जे होणार आहे ते पाहून संपूर्ण अक्कलकोट हादरणार.